हाय, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? तर आजची नवीन सुरुवात ही ट्रॅव्हलने सुरू झाली. आम्ही निघालो होतो जेजुरीला. अचानक प्लॅन झाला, त्यामुळे जेजुरीला निघालो. खाली पायथ्याचं दर्शन घेतलं आणि गड चढायला सुरुवात केली. आणि 9-10 वाजताचं ऊन इतकं वाटत होतं जसं काही दुपारी आम्ही 12-1च्या टायमिंगला आलेलो आहे. त्यामुळे 9 वाजताचंच ऊन इतकं डेंजर ना, बापरे. आणि त्यात पिलूलाही त्रास होत होता, त्यामुळे थोडं बसत उठत चालत होतो आम्ही. गड चढायला तरी आम्हाला अर्धा तास लागला, कारण पिलू होतं त्यामुळे त्याला बसत उठत सावलीत आम्ही चालत होतो. चपला आम्ही खालीच काढल्या होत्या, वरती काही जागा आहे का नाही त्यामुळे आम्ही खालीच काढल्या आणि पायी पळत होते. मध्ये आधी होती सावली, पण सावलीतून किती चालणार ना. तर पिल्लूचे इथे थोडेसे फोटो काढले, कारण जाताना त्याचा मूड छान होता, एन्जॉय करत होता तो ही मिनी ट्रिप अशी. आणि देवदर्शनामुळे सगळेच आतून प्रसन्न असतात, त्यामुळे थकवा काही जाणवला नाही. पण हा पिल्लू इतका दमला इथं, जसं काही हाच अख्खा गड चढला. तो गड चढायच्या ऐवजी खाली सोडलं की असं इकडे तिकडे पळूनच दमत होता जास्त, त्यामुळे तो असा बसला होता. त्याला सारखं धरायला लागायचं, तर चालत काही नव्हताच. मग बाबांनी उचलून घेतलं आणि गड चढायला परत सुरुवात केली. आणि मध्ये आधी त्याला कुठे टाळ दिसलं की चालू करतो आरती करायला. आणि दर्शन घेतलं इथे लांबून. खूप छान अशी सोन्याची जेजुरी म्हणतो ना, सेम तसंच. आणि लाईनीला लागलो, कारण सॅटर्डे संडे होता, खूप गर्दी होती. लाईनीला आम्हाला अर्धा पाऊण तास गेला. त्यानंतर दर्शन झालं, बाहेर आलो तळी भंडार करून थोडासा आणि फोटोज काढले. जेवायला थांबलो येताना आणि असा संपला दिवस.